आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये एलिमेंट्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचा आत्तापर्यंत अभ्यास केला होता. त्यामध्ये ॲटॉमिक रेडियस म्हणजेच ॲटॉमिक साईज, त्यानंतर व्हॅलन्सी आणि शेवटचा जो पार्ट असतो तो आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आणखीन काही प्रॉपर्टीज पिरियडिक असतात ते तुम्हाला 11वी-12वीला पाहायला मिळतील. पण मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या गोष्टी तुमच्यासाठी नव्या नाहीत. 8वी-9वीच्या वर्गामध्ये आपण हे शब्द ऐकलेले आहेत. पण याचा नेमका अर्थ काय आहे आणि पिरियडिक टेबलमध्ये या प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, त्यांचा ट्रेंड काय आहे, या गोष्टी आपल्याला आज पाहायच्यात. सर्वात अगोदर मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय हे पाहूत. सर्वात पहिला शब्द जो येतो तो आहे मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे मेटलचं कॅरेक्टर. याचा काय अर्थ आहे बघू. मेटलची डेफिनेशन कोण सांगू शकते? मला माहीत असणार आहे तुम्हाला. काय? an element which donates electron. Element which donate electron is called as metal. And non-metal म्हणजे element which accept electron. Simple is that. आता मेटल म्हणजे असे एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉन देतात. याचा अर्थ मेटलच्या प्रॉपर्टीला शब्द काय आपण वापरलाय? मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, मेटलची प्रॉपर्टी. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? प्रॉपर्टी ऑफ मेटल. मेटलची काय प्रॉपर्टी आहे? टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. याचाच अर्थ मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टर ऑफ एलिमेंट ऑफ डोनेटिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन देण्याच्या गुणधर्मालाच, इलेक्ट्रॉन देण्याच्या प्रॉपर्टीलाच, इलेक्ट्रॉन देण्याच्या कॅरेक्टरलाच आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणू शकतो. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टरची डेफिनेशन देखील तयार झाली. आपल्या बुकमध्ये डेफिनेशन नाही, तुम्हाला लागणार नाही, पण तरी मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय हे तरी डोक्यात ठेवलं तरी चालते. ते कसं बदलतं हे महत्त्वाचं आहे आपल्या याच्यात. मेटल म्हणजे काय? an element which donates electrons is called as metal. असा एलिमेंट जो इलेक्ट्रॉन देतो. मग इलेक्ट्रॉन देण्याच्या प्रॉपर्टीला काय म्हणतात आपण? मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देण्याचा टेंडन्सी किंवा आपण त्याला गुणधर्म म्हणू शकतो. टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज मेटॅलिक कॅरेक्टर. ही छान डेफिनेशन चालते बघा याच्यात. डेफिनेशन काय तयार होईल मेटॅलिक कॅरेक्टरची? टेंडन्सी ऑफ एन ॲटम. आता ॲटम शब्द वापरला, एलिमेंट नको आता, कारण ॲटम म्हटलं की सगळं चालेल. टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू डोनेट इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज मेटॅलिक कॅरेक्टर. त्याला दुसरा एक आणखी शब्द आहे बरं का. तो शब्द कसा आला ते आधी सांगतो, नंतर शब्दाचं नाव सांगतो. टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. ओके, हे सिंपल आहे डेफिनेशन. असा ॲटम जो इलेक्ट्रॉन देतो तो काय झाला? मेटल. आणि त्या इलेक्ट्रॉनला देण्याची प्रवृत्ती किंवा प्रॉपर्टी त्याला आपण काय म्हणतात? मेटॅलिक कॅरेक्टर. आता ही मेटलची डेफिनेशन तर एकदम सिंपल होती बघा. एलिमेंटचा आपण पाहिलं. आता मेटॅलिक कॅरेक्टरला आपण जरा डीपमध्ये पाहूत. डेफिनेशन तर अतिशय सोपी आहे. टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. आता जर एखाद्या ॲटमनं इलेक्ट्रॉन दिले तर काय होईल ते पाहूत. आता याला ॲटम तर इलेक्ट्रॉन द्यायला आहे, तो मेटल बनला, मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये आलं. एक ॲटम काढतो मी. हा ॲटम आहे, कन्सिडर करतो आपण एक्झाम्पल म्हणून. 2 शेल आहेत त्याच्यामध्ये. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये त्याच्या 1, 2, 3 इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल एक साधं घेतलं आपण. शेवटच्या शेलमधलं त्याने 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला. जस्ट इमॅजिन, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला. इलेक्ट्रॉन देऊन टाकला
देणे म्हणजे डोनेट करणे. डोनेट केलं म्हणजे तो काय झाला, मेटल. ॲटम इलेक्ट्रॉन द्यायला आहे, डोनेट करायला आहे, गिव्ह करायला आहे, लूज करायला आहे, सेंड करायला आहे, कोणताही शब्द यूज करू शकतात. इलेक्ट्रॉन देण्यालाच आपण किती शब्द वापरतो बघा. टू लूज इलेक्ट्रॉन सोडून दिला, टू सेंड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन पाठवला, टू डोनेट इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन दान केला. वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. किंवा गिव्ह देखील, गिव्ह, सेंड, लूज, डोनेट कोणताही शब्द तुम्ही तिथं यूज करू शकतात. इलेक्ट्रॉन दिला, इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता आहे इकडे, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज निघून गेला, तो ॲटम कसा झाला असेल, ऑब्विसली ती काय असणार आहे, पॉझिटिव्ह. कारण जिथं निगेटिव्ह चार्ज निघून गेला तो कसा होईल मग, पॉझिटिव्ह. नकारात्मक विचार कमी केले की माणूस ॲटोमॅटिकली सकारात्मक जो आहे, पॉझिटिव्ह जो आहे तो होत असतो, बी पॉझिटिव्ह. काय पण आत्ताच्या काळामध्ये पॉझिटिव्ह असणं म्हणजे धोक्याचं आहे बरं का. कळलं का काय म्हणतोय मी, कोरोना. ॲटमनं इलेक्ट्रॉन दिला, तो बनला पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन द्यायला आपण डोनेट म्हणतो, म्हणजे हा ॲटम जो आहे तो मेटल आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून इलेक्ट्रॉन देऊन ॲटम होतो पॉझिटिव्ह. याच प्रॉपर्टीला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी याचा अर्थ काय कडे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचा आणि मेटॅलिक कॅरेक्टरचा काय संबंध आहे, अतिशय जवळचा संबंध. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीलाच तुम्ही मेटॅलिक कॅरेक्टर म्हणू शकतात, मेटॅलिक कॅरेक्टरलाच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणू शकतात. दोन एकाच नाण्याच्या बाजू. टू गेट पॉझिटिव्ह चार्ज बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स. एकदम सिंपल. टू गेट पॉझिटिव्ह चार्ज, टू गेन पॉझिटिव्ह चार्ज कोणताही शब्द तुम्ही यूज करू शकतात. इट्स कॉल्ड एज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रॉन देऊन शब्द वापरलाय, बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन. डोनेट शब्द आला की सगळ्यात सेमच. मग मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणून त्याला मेटॅलिक कॅरेक्टर असतात. मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणूनच मेटल्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असतात. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स मधल्या प्रॉपर्टीला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. गया दिमाग में, एकदम सिंपल आहे. काय मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनेटच करायचं आहे पण प्लस पॉझिटिव्ह चार्ज तिथं तयार होणार झाला. म्हणून इलेक्ट्रॉन डोनेट करून पॉझिटिव्ह होणं याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. याच्या सगळ्या अपोजिट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे. ते कसं असणार आहे पाहूत. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी लक्षात आलं, इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह झाला. इलेक्ट्रॉन देणं म्हणजेच डोनेट करणं, त्याची टेंडन्सी असणं, त्यालाच आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी या सारख्याच टर्म्स आहेत. गॉट इट, ओके. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पाहूत ते काय आहे. मेटॅलिक कॅरेक्टर सोपं होतं. मेटलची टेंडन्सी होती इलेक्ट्रॉन देण्याची, इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह आयन किंवा पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवरती निर्माण करण्याची टेंडन्सी जी आहे ती मेटलची होती. आता येत नॉन मेटल्स. नॉन मेटल काय करणार आहेत, नॉन मेटल काहीच करणार आहेत, हे शब्द फक्त बदलतील. टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम ॲज इट इज राहील टू. आता इलेक्ट्रॉन द्यायचा नाही, आता हिच काढून घ्यायचा आहे. डोनेटच्या अपोजिट शब्द काय काय असणार आहे, टू ॲक्सेप्ट. Tendency of an atom to accept electrons is called as non-metallic character. एकदम इझी. मेटॅलिक कॅरेक्टरच्या अगदी अपोजिट. आता हे इलेक्ट्रॉन इकडे चाललंय का, ओढा त्याला मध्ये. समजा हे ॲटमने इलेक्ट्रॉन घेतला, इलेक्ट्रॉन घेतला. आता हे चिन्ह मोडतो मी. आता काय इथं फरक होईल ते पाहूत आपण. कारण इथं आता ॲक्सेप्ट शब्द आले ना, ॲक्सेप्ट म्हणजे काय, घेणे, टेक करणे.
रिसीव्ह करणे, गेन करणे, ॲक्सेप्ट, 3 शब्द. गिव्हच्या अपोजिट टेक, लूजच्या ऐवजी गेन, सेंडच्या ऐवजी रिसीव्ह आणि डोनेटच्या ऐवजी ॲक्सेप्ट. आपण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, हा ॲटम इलेक्ट्रॉन आता ॲक्सेप्ट करतोय. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला की काय झाला, तो मेटल राहील का? नाही, तो काय होईल? नॉन मेटल. आणि नॉन मेटलची प्रॉपर्टी म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हीच डेफिनेशन त्याची. आता इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यावर काय होतं हे पाहायचं होतं आपल्याला. एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला म्हणजे तो इलेक्ट्रॉन इथेच ठेवायचा का? नाही, तो तिथं शेलमध्ये जाऊन बसणार आहे. हा बघा, नवा इलेक्ट्रॉन आलाय. इलेक्ट्रॉन चार्ज कोणता असते? निगेटिव्ह. तो चार्ज घेतलाय म्हणजेच या पूर्ण ॲटमवर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. नाही, इलेक्ट्रॉन दिल्यावर पॉझिटिव्ह येईल ना. आता इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणून तो काय होईल? प्युअर निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन घेतला, इलेक्ट्रॉनवरतीच निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह विचारच मनामध्ये आणला, माणूस नकारात्मक होऊन जातो. मग आता ते शब्द तास ठेवायचा का बदलायचा? बदलायचा. इलेक्ट्रो नाही, पॉझिटिव्हिटी नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कारण इलेक्ट्रॉन घेऊन तो निगेटिव्ह झाला, इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह झाला, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह झाला, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. एकदम सिंपल. हे आहे फरक मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमधला. मेटलचं कॅरेक्टर म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिकचं कॅरेक्टर म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटल इलेक्ट्रॉन देत असतो, मेटल इलेक्ट्रॉन देत असतो, त्याला आपण डोनेट म्हणतो. आणि नॉन मेटल जे असतात ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतात. इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल म्हणून त्याला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणायचं. इलेक्ट्रॉन जर ॲक्सेप्ट केले तर त्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो म्हणून नॉन मेटॅलिक कॅरेक्टरला दुसरा एक शब्द आहे, तो म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. ओके, कन्सेप्ट क्लिअर? ठीक आहे. तर हे झाले मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या दोघांमधला डिफरन्स मेन जो होता तो. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यांचे ट्रेंड्स पाहणार आहोत. तोपर्यंत मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्या दोघांमधले डिफरन्स जे आहेत ते वहीमध्ये आता व्यवस्थित लिहून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूत. बाय.